ए कडू माणसा, बघत का बसलास? ये समुद्राचा आनंद घे. मी तिथे येऊ? अरे हो वेदांत. अमूल्य, आय लव्ह यू. वेदांत, किती वाट बघितली मी या क्षणाची. मला वाटलं तू आत्ता बोलशील, नंतर बोलशील. फायनली प्रेमाचं नाटक करता करता कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो कळलंच नाही. हो हो काय हो? हे करायला मला इथे घेऊन आलायस? उठ. वेदांत, बघतोयस काय? उठ म्हटलं ना मी तुला. हा. ए कडू माणसा, बघत काय बसलायस? ये समुद्राचा आनंद घे. मी तिथे येऊ? अरे हो वेदांत. थँक यू सो 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 मच. रिलॅक्स. कळलं मला. रिलॅक्स. हे बघ, मला माहिती मी सारखं सारखं तुला थँक्यू म्हणाले तर तुला नाही आवडणार, पण मनापासून थँक्यू. हे माझ्या लाईफचं सगळ्यात भारी सरप्राईज. मग मला सरप्राईज द्यायला आवडतं. अच्छा, फक्त मलाच की मग सगळ्यांनाच? बोलूया, तू सगळ्यांपेक्षा जास्त स्पेशल आहेस. का? मी का स्पेशल आहे? मला पण तर बाकी माणसांसारखे 2 डोळे, 2 कान, 1 नाक, 1 तोंड, 32 दात आणि 206 हाडं आहेत. मी का स्पेशल आहे? डॉक्टर अमूल्या तुंपलवार, तुम्ही ना शरीराचा अभ्यास करता करता मनाचा अभ्यास करायला विसरताय. तुला सांगायची गरज आहे का तू का स्पेशल आहेस? अगं, मैत्रीण आहेस तू माझी, गर्लफ्रेंड आहेस. खोटी. खोटी. मूल्या, मला बोलायचं होतं तुझ्याशी. म्हणजे ऍक्च्युली एक रिक्वेस्ट आहे. काय? मूल्या, परिस्थिती ना कशी येऊ दे, पण मला आता तुला गमवायचं नाहीये. मला शेवटच्या श्वासापर्यंत सोबत हवीस. म्हणजे ना काही येऊ दे, आपली मैत्री खराब नाही झाली पाहिजे. And I know तू मला मित्र मानत नाही,
पण मी तुला माझी सगळ्यात जवळची मैत्रीण मानतो. अँड आय मीन इट. तुझ्याशी कोण मैत्री ठेवणार? हा, काय बोललीस? काही नाही रे, तुझी मस्करी केली. आणि असंही मला पण कुठे मिळणार ना तुझ्यासारखा खडूस बॉस. अमूल्य, सो डोंट वरी, मी राहीन आयुष्यभर तुझ्या सोबत राहीन. नक्की? हो नक्की. थँक्यू. माय प्लेजर मिस्टर इम्पॉसिबल. चला, काय तर समुद्राचा आनंद घेऊ. हॅलो हॅलो, आरती, कुठे आहेस तू? मी घरी. का, काय झालं? ऐक ऐक ऐक, लगेच ते सडेतोड न्यूज चॅनल लाव. आईचा इंटरव्ह्यू चालू आहे. त्या दिवशी आपल्याला ती भेटली होती ना, तुझी मैत्रीण पत्रकार रुक्मिणी देवी. हो, ती आईचा इंटरव्ह्यू घेते. लगेच लाव. आणि ऐक ना, मला सांग इंटरव्ह्यू झाल्यावर कसा वाटला ते. हो हो हो, लावते. बाय. आई, आई ये लवकर. आई, काय काय झालं काय? नूतन काकूचा इंटरव्ह्यू लागणार आहे. हो, लाव लाव. श्रीधर वानखेडे यांच्या पत्नी नूतन वानखेडे. विक्रांत, आम्हाला आमच्या सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. अरे टीव्हीचा आवाज इतका का वाढवलास तू? असू दे ग, आता आईचा आवाज कोणीही दाबून ठेवू शकत नाही. घराघरात पोचणार आपल्या आईचा आवाज. खरंय. की तुम्ही लोकसभेसाठी निवडणूक लढवताय. पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन. पण तुमच्या कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की तिकीट तुम्हालाच मिळायला हवं. ते आता हायकमांड ठरवते. तिकीट मिळालं तर मी पूर्ण ताकदीने लढीन. पण पक्षाने जर दुसरी जबाबदारी द्यायची ठरवली तर तीही मी पूर्ण करेन. वा, खासदार सासूची सून होणार माझी लेक. आई, नूतनजी, श्रीधर वानखेडे जाऊन बरीच वर्ष लोटली आहेत, पण अजूनही तुम्ही मंगळसूत्र घालता. त्यामागचं काय कारण आहे? हे गेले तेव्हा खूप धक्का बसला मला. पूर्ण खचून गेले होते मी. पण त्याच वेळेला माझा मोठा मुलगा वेदांत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. मला म्हणाला की आई, तू आधी होतीस ना तसंच राहायचं. तुला असं विधवेच्या वेशात आम्ही नाही बघू शकत. बाबांसाठी जग, त्यांना आवडेल ते. आणि म्हणून हे गेल्यानंतर सुद्धा मी जशी राहत होते ना तशीच राहिले. वा, पुरोगामी महाराष्ट्रासाठी हे उदाहरण नक्कीच कौतुकास्पद आहे. हे जे काही आहे ना, हे सगळं श्रीधर वानखेडेंमुळे. अरे वा, काय बोलतीये ना. मी श्रीधर वानखेडेंचं एक जुनं भाषण ऐकलं. त्यात ते असं म्हणाले होते की आज जर मी यशस्वी असेन तर तो फक्त माझ्या पत्नीमुळे. नाही नाही, ते काही म्हणू देत, पण मी सांगते ना, आज ते यशस्वी राजकारणी आहेत ते फक्त आणि फक्त त्यांच्या मेहनतीमुळे. पण असं म्हणतातच ना की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. पण मग तुमच्या मागे पुरुषोत्तम गुडपल्लीवार आहेत का? पुरुषोत्तम? मी असं ऐकलंय की एक खुनी माणूस म्हणजेच पुरुषोत्तम गुडपल्लीवार तुमचे सल्लागार म्हणून काम बघतात. नाही म्हणजे कसं आहे की पुरुषोत्तम आमच्या पक्षाचे खूप जुने कार्यकर्ते आहेत. म्हणजे
श्रीधर वानखेडेंचा उजवा हात म्हणायला हरकत नाही. त्यांनी श्रीधर वानखेडेंबरोबर खूप काम केलंय. हो, पण पुरुषोत्तम गुडपल्लीवार खुनाच्या आरोपाखाली 8 वर्ष जेलमध्ये होते. आणि मग अशाच माणसाला आपला सल्लागार म्हणून नेमणं हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? माणूस तुरुंगात जाऊन आला म्हणजे तो वाईटच असतो असं नाही ना. शेवटी तो माणूस आहे आणि तुरुंगात जाऊन आलेल्या लोकांचं पुनर्वसन होणं खूप महत्वाचं आहे, नाही का? पण असा माणूस सोबत असल्याने जनमानसात तुमची इमेज तर देईन मी जनतेला. जनता ऐकते तुमचं. तुम्ही इथेही उत्तर देऊ शकता. कोर्टाने पण मान्य केलंय. त्यांनी जो काही गुन्हा केला तो रागाच्या भरात केला आणि त्याची शिक्षा भोगून ते बाहेर आले आहेत. त्यामुळे त्यांनी सल्लागार म्हणून माझ्याबरोबर राहणं धोक्याचं आहे असं मला नाही वाटत. कसं आहे ना, नाण्याच्या 2 बाजू असतात. एक बाजू जी तुम्ही सांगितलीत ते गुन्हेगार असल्याची, आणि दुसरी बाजू त्यांची समाजसेवा. तुम्हाला माहित नसेल तर सांगते, ग्रामीण भागात लोक त्यांना देव मानतात. वाह, खरी राजकारणी झाली आहे आता. नूतनजी, त्यांची ही दुसरी बाजू आज तुमच्या निमित्ताने जनतेसमोर आली आहे. ती सांगितल्याबद्दल खरंच धन्यवाद. नूतनजी, आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, इंटरव्ह्यू केलात, त्याबद्दल धन्यवाद. मी तुम्हाला तुमच्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी शुभेच्छा देते आणि अपेक्षा करते की तुम्ही निवडून आलात तर आपण पुन्हा एक असाच इंटरव्ह्यू करूयात. तर प्रेक्षक हो, या होत्या नूतन वानखेडे. तुम्हाला पुढच्या भागात कुणाचा खरा चेहरा पाहायला आवडेल हे मला नक्की कळवा. तोपर्यंत पाहत रहा सडेतोड न्यूज. पुरुषोत्तम बद्दल विचारणार होता तर आधी सांगायचं होतं. सॉरी मॅडम, पण खरंच हा माझा प्रश्न नव्हता. माझ्या टीमने मला अगदी ऐन वेळेला विचारायला सांगितलं तुम्हाला. आणि तसंही ही माहिती तुमच्या पक्षाच्या कार्यालयातूनच माझ्या टीमला मिळाली आहे. काय झालं मॅडम? तुम्ही अचानक कशा अपसेट का झालात? नाही, अजिबात नाही. डोंट वरी मॅडम, इंटरव्ह्यू छान झालाय. आता जनतेच्या प्रतिक्रियांवरून कळेलच तुम्हाला. पुरुषोत्तम गुडपल्लीवार, अब तेरी बारी. पुढचा नंबर तुझा. व्हाट एन इंटरव्यू. तुमने तो हिला दिया नूतन वानखेड़े को. आपण मैदान मी आज नाही पोहोचले ना नागपूरला तर वाट लागेल माझी. कळतंय का तुला? अमूल्या, मला सगळं माहिती आहे. एक तर घरी सांगितलेलं नाहीये मी. एक काम करूया आपण, तू विजयला फोन कर, आपण नेक्स्ट फ्लाईट कितीची चेक करूया. लवकर फोन कर. अरे पण अमूल्या, कर फोन. हे घे. हॅलो विजय, ऐकणार आहे, आमची मुंबईहून रिटर्न येण्याची फ्लाईट मिस होणार आहे ट्रॅफिकमुळे. तू लवकरात लवकर नेक्स्ट फ्लाईट कितीची चेक कर. ठीक आहे सर, बघतो. पण सर मी काय म्हणतो, तुम्ही एवढी धावपळ कशाला करताय? उद्या सकाळच्या फ्लाईटनी या ना. विजय, अरे फालतू प्रश्न विचारू नको. जेवढं बोललो तेवढं कर. नेक्स्ट फ्लाईट कितीची चेक कर लवकर.
सॉरी सर. वेदांत आता काय करायचं? आणि तू त्यांच्यावर कशाला ओरडतोस? त्यांची काय चूक आहे? नसेल काही अवेलेबल. चूक आपली, आपण लवकर निघायला हवं होतं. अमूल्य वेदांत आता माझी वाट लागणार आहे. ऐक, तुला कळतंय का? आई अण्णा कोणाला काही माहिती अमूल्य नाही. ऐक, काहीच. मी न सांगता आले घरून. अमूल्य मला सगळं माहिती आहे, पण माझ्यावर ओरडून काहीच होणार नाहीये. आता काहीच अवेलेबल नाहीये. तू 1 मिनिट शांत बस, मला विचार करू दे. ऐक, ट्रेननी जाऊयात का? चालेल मला. मला सांग, आपण ट्रेन पकडली तर मग किती वाजेपर्यंत पोहोचू? तरी सकाळच होईल. सकाळ होईल? वेदांत, तू मला सांगितलं होतंस ना की आपण वेळेत पोहोचू, तू सगळं मॅनेज करशील. पण बघ आता काय होऊन बसलं. अमूल्य अगं, मी काय केलं? ट्रॅफिक होतो, आपण सोबत होतो, सोबतच निघालो ना. अरे सोबत होतो, पण बघ ना हा सगळं. मी काय म्हणू, काय सांगू अण्णांना? काय तोंड दाखवू मी घरी? आपण एक काम करूया. आपण कुठेतरी जाऊन थांबूया आणि विचार करूया. आपण एक काम करूया, आपण हॉटेलमध्ये चेक इन करूया. हॉटेल? अगं मग काय, आपण रस्त्यावर थांबणार आहोत, काहीच ऑप्शन नाही आपल्याकडे. अरे पण अमूल्य माझा ऐक, आपण चेक इन करूया आणि विचार करूया. रिलॅक्स. हा बोल. साहेब, फोटो पाहिलेत का? वेदांत वानखेडे आणि अमूल्य. हे दोघं मुंबईला काय करताय? हो, जीवाची मुंबई करतायत. साहेब, लॉटरी लागली आपल्याला, लॉटरी. अजून एक, ती अमूल्य रडत होती आणि वेदांत साहेब काहीतरी समजवत होते. का? काही कळलं नाही का रडत होती, पण रडत होती. छान काम केलंस तू, मस्त एकदम. आल्यावर बक्षीस घे माझ्याकडून. अहो साहेब, तुम्हीच म्हणालात मुंबई फिरायला जा. फिरायला गेलो, फिरता फिरता हे दोघं दिसले, त्यांचा पाठलाग केला. आता मी सांगतो तसं कर. त्यांच्या मागावर राहा, पाठलाग कर त्यांचा. त्यांचे फोटो काढ आणि मला पाठवत राहा. अरे मी आत्ताच हॉटेलवर आलो, जातो त्यांचा पाठलाग करतो. दुसरी गोष्ट, वेदांत वानखेडेच्या नजरेस पडू नकोस, लपून राहा, त्याला कळू देऊ नकोस. हो साहेब. आलं की बक्षीस घ्यायला ये. हो साहेब. वेदांत वानखेडे आणि अमूल्या तुंपलवार, मजा करा तिकडे. तिकडे तुमच्या फोटोचं मी काय करतो ते. वेदांत, अरे तू इथे काय करतोयस? काय? आपण काय एकाच रूम मध्ये राहणार आहोत का? नाही नाही, अण्णांशी बोलायचं होतं ना, म्हणून मी आलो. नाही नाही, नको. अण्णा चिडतील. अगं मूल्य, मग काय नको बोल मी अण्णांशी. अगं मी नाही बोललो तर अण्णा अजून चिडतील ना. मला माहिती नाही काय करायचं, नाही कळत आहे. मूल्य, तू एवढी अपसेट नको ना होस. मी आहे ना. इतकी काळजी तू फ्लाईट मिस न व्हावी म्हणून दाखवली असतीस ना, तर बरं झालं असतं. पण मी काय केलंय ना, ट्रॅफिकमुळे फ्लाईट मिस झाली, तर मी काय करणार? वेदांत ऐक ना, हे बघ मला भांडायचं नाही. प्लीज तू काय करायचं ते ठरव ना वेदांत. आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल. अण्णांशी बोलून झाल्यावर ठरवूया ना. म्हणजे समजा जर अण्णा म्हणाले की तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा, आपल्याला निघावं लागेल बाय रोड. बाय रोड किती वेळ जाईल? कमीत कमी 10 तास. 10 तास म्हणजे सकाळच होणार. अमूल्य ऐक ऐक, अमूल्य तू 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 शांत हो आणि बस इथे बस. अमूल्य, तू असं डोक्याला हात लावून नको ना बसू. हे बग मला प्लीज ऑर्डर्स देऊ नको. मला बसू दे ना हवं तसं.
आधीच माझं डोकं जाग्यावर नाही. अमूल्य, तू काय घेणार? चहा का कॉफी? एक मिनिट थांब. तू इम्पॉसिबल आहेस. अरे तुला खरंच वाटतं का ह्या अशा वेळी मला चहा कॉफी गोड लागेल? ऐक, हा, आपण आत्ताच्या आत्ता अण्णांना कॉल करूयात.